गेल्या काही शतकात विशेषतः औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात विज्ञान तंत्रज्ञानात अनेक शोध लागले. विश्वाचे चित्र नीट स्पष्ट करतील अशी कितीतरी उपकरणे शोधली गेली. विश्व कल्पनातीत अशा विस्तारात पसरले आहे आणि ते वेगाने प्रसरण पावत आहे याची जाणीव झाली. विश्वात आकाशगंगांची छोटी मोठी बेटे आहेत आणि न दिसणारी कृष्णविवरे आहेत यांचे आकलन झाले. दुर्बिणीचे डोळे वापरून आणि विज्ञानातल्या संकल्पना समजून घेऊन विश्वाविषयी बरेच काही जाणून घेता येते. पण निर्जीवात प्राण फुंकण्याचे काम कोण करतो व शरीरातून काय निघून जाण्याने जीवाचा मृत्यू होतो हे अजून तरी गूढ आहे. मृत्यूनंतर जीवाचे काय होते, पुनर्जन्म असतो का, नव्याने कोण जन्माला येतो याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न चालू आहे. तो पुढेही चालू राहील. 289 क्रमांकाच्या सादरीकरणात बिलियर्ड्सच्या खेळातील चेंडू सजीव आहेत असा विचार करा असे मी सुचविले होते. बिलियर्ड्स आणि कॅरमच्या खेळात साम्य आहे. एका डावात चेंडू वापरले जातात, कॅरममध्ये सोंगट्या वापरल्या जातात. क्षणभर या सोंगट्या सजीव आहेत असे माना. बाहेर असणारा खेळाडू यांना धक्का देत नाही, त्याच एकमेकाला धक्का देत राहतात. धक्का प्रतिधक्क्यांचा खेळ चालत राहतो. जीवनाच्या झगड्यात अस्तित्व टिकवण्यासाठी जीव म्हणजे बोर्डावरील सोंगट्याच एकमेकाला ढकलत असतात. पॉकेटमध्ये जाणाऱ्या सोंगट्या नव्याने बाहेर काढल्या जातात. खेळ चालू राहतो. यापैकी काही सोंगट्या शहाण्या आहेत असा विचार करा. अस्तित्वासाठी चालणाऱ्या या धक्के देण्या घेण्याच्या खेळाचा त्यांना कंटाळा आला आहे. या खेळातून सुटका कशी करून घेता येईल याचे उत्तर त्यांना हवे आहे. क्रिया प्रतिक्रियांच्या खेळाचे नियम त्यांना समजले आहेत. कोणीतरी तुमचा अपमान केला, तुमचा गैरफायदा घेतला, तुमच्यावर अन्याय झाला तर ते मनात ठेवले जाते. संधीची वाट पाहिली जाते. संधी मिळेल तेव्हा त्याची परतफेड केली जाते. गैरफायदा, अपमान, अन्याय मनात न ठेवता जे घडले आहे ते सोडून देता येईल का? वर्तमानात राहायचे. भूतकाळातील मान अपमान विसरायचे. प्रतिधक्का न देता जे वाट्याला येईल त्याचा स्वीकार केला तर पटावरील कोलाहल निश्चित कमी होईल. गरजा कमी करा. अंतर्मुख व्हा. बाहेर जे घडत आहे त्याकडे प्रतिक्रिया न देता तटस्थपणे पहा. अंतिम सत्याचा शोध घेण्यासाठी वनात निघून गेलेल्या विचारवंतांचे वागणे हे असेच होते. त्यांच्या गरजा कमी होत्याच, ते वर्तमानात राहत होते. विश्वाचे गूढ जाणून घेण्यासाठी लक्ष एकाग्र करणे त्यांना जमले होते. कसल्या इच्छा अपेक्षाच नसल्याने शरीर सोडून जाताना कोणत्याही वासना शिल्लक राहत नसाव्यात. इच्छा वासना शिल्लक राहिल्या तर त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी नव्याने जन्म घेतला जात असतो. याला वैज्ञानिक आधार नाही, पण हा तर्काला पटणारा विचार आहे. ज्यांना वर्तमानात राहणे जमते, कोणाही विषयी द्वेष, सुडाची भावना ज्यांच्या मनात नसते, कसली इच्छा शिल्लक राहत नाहीत, ते मुक्तीच्या मार्गाने जात असले पाहिजेत. पुनर्जन्माचा विषय समजून घेण्यासाठी कॅरमच्या सोंगट्यात सजीव असण्याची कल्पना आपल्या लक्षात आली असेल असे मानतो. कृपया यावरील आपली मते कळवावीत ही विनंती आहे. धन्यवाद.